नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे स्वागत आहे रेणूच्या ब्लॉगमध्ये। आज आपण बनवणार आहोत आलू मेथी पराठा, जो मुलांच्या डब्याकरता हेल्दी आणि रुचकर आहे। पराठ्याकरता आपल्याला लागणारे साहित्य: मीठ, हळद, लाल तिखट, 2 कांदे बारीक चिरून, लसूण, हिरवी मिरची, आलं, जिरं, 1 गड्डी मेथीची पानं धुवून बारीक चिरून मी घेतली आहेत। आता प्रथम आपण लसूण, हिरवी मिरची आणि आलं ह्यांची एक पेस्ट बनवून घेऊ किंवा ते ठेचून घेऊया। तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा करू शकता। मी उखळमध्ये करते। हा माझा मिरचीचा ठेचा तयार झालाय। आता मी याला एका वाटीमध्ये काढून घेते। मी आता कढईमध्ये तेल ठेवलं आहे गरम करायला। त्यामध्ये आता मी जिरं टाकते। जिरं तडतडलं की आपण त्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया। थोडीशी हळद, हा कांदा आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे। हा कांदा आता ब्राऊन होत आलाय। आता आपण ह्यात ठेचलेली मिरचीचा ठेचा घालूया। त्याला थोडं परतून घ्यायचं। थोडंसं लाल तिखट, जेवढं आपल्याला तिखट लागतं तेवढं आपण टाकू शकतो, जेवढं तिखट आपण खाऊ शकतो। आता हे परतून झालेलं आहे। ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालूया। मेथीचे सारण तयार होतंय पराठ्यामध्ये हे भरण्याकरता। मैत्रिणींनो, मगाशी उकडलेले बटाटे सांगायचे राहिले तुम्हाला, तर 4 ते 5 आपण उकडलेले बटाटे घ्यायचे आणि ते मॅश करायचे। बटाटे मी बारीक मॅश करून घेतले। आपल्याला ह्या मेथीच्या ज्या तयार केलेल्या सारणामध्ये मॅश केलेले बटाटे घालायचे। मेथी शिजते आपली। मैत्रिणींनो, मी तुम्हाला एक टिप देते। जर कधीही घेताना मेथी बारीक पानांची घ्यावी, म्हणजे ती कडू लागत नाही। जर मोठ्या पानांची मेथी घेतली तर त्यामध्ये थोडीशी साखर घालावी, म्हणजे त्याचा कडवटपणा जातो। आता माझी ही मेथी बारीक पानांची होती म्हणून मी त्यामध्ये साखर नाही घातली। आता ह्यातलं पाणी पूर्णपणे जाऊन द्यायचं, थोडी कोरडी होऊन द्यायची भाजी। मग त्यानंतर आपल्याला हे मॅश केलेले बटाटे घालायचे त्यामध्ये। आता ह्या भाजीतलं पाणी बऱ्यापैकी गेलेलं आहे, भाजी कोरडी झालेली आहे। आता आपण यामध्ये बटाटे ऍड करू। आता हे परतून घेऊया आपण 5 मिनिट गॅसवरती।
वास येतोय सारणाचा. आता हे सारण आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण हे थंड होईपर्यंत पराठ्याकरता लागणारं पीठ मळून घेऊया. पीठ मळण्याकरता मी परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलंय 3 वाटी. अर्धी वाटी मैदा घेतलाय म्हणजे ते पराठा फुटू नये म्हणून. आणि मीठ. आता मी हे पीठ मळून घेणार आहे. मी आता हे मऊसर असं पीठ मळून घेतलंय पराठ्याकरता. आता ह्याचा एक उंडा घेऊया. तुम्हाला जितका मोठा पाहिजे असेल तेवढा तुम्ही घ्या. आता ह्यामध्ये आपण सारण भरूया. हे पराठे लहान मुलांना फार आवडतील. ते आवडीने खातील आणि हा हेल्दी सुद्धा जेवणाचा डब्बा होईल मुलांना. मी सारण भरते. अशी वाटी करून घेतल्यावर जितकं बसेल तेवढं सारण आपण भरायचं. अशा पद्धतीने त्याचा गोळा करून घ्यायचा. आता त्याची हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. एकीकडे मी गॅसवर तवा ठेवलाय. तवा गरम होतोय. एक साइडनी भाजून झाला की त्याला पलटी मारायची. अशा पद्धतीने तो भाजून घ्यायचा. त्याला तेल लावायचं. पराठा आपला छान मस्त असा खरपूस भाजून झालाय. त्याच्यावर बटर टाकायचं आणि तो प्लेट मध्ये सर्व करायचा. हा पराठा तुम्ही लोणचं दह्याबरोबर खाऊ शकता. रेडी आहे आपला आलू मेथी पराठा, जो तुम्ही लोणचं आणि दह्याबरोबर सर्व करू शकता. आणि नक्कीच सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.